नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। तर आजचा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर जर तुम्ही पहिले 2 व्हिडिओ पाहिले नसतील तर अगोदर ते पाहून घ्या, त्यानंतरच हा व्हिडिओला तुम्ही सुरुवात करा। तर या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये केप्लर्स थर्ड लॉ, केप्लरचा तिसरा नियम अभ्यासणार आहोत। तर या ठिकाणी आपण पाहू शकता की केप्लरच्या तिसऱ्या नियमाचं स्टेटमेंट लिहिलेलं आहे। पहिले आपण ते स्टेटमेंट वाचून घेऊ आणि नंतर बारकाईने त्या स्टेटमेंटचा अर्थ समजून घेऊ। तर या ठिकाणी काय सांगितलेले, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन। सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहांच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहांच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो। तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं की सूर्याची कक्षा ही सर्क्युलर नसून कशी आहे, एलिप्स आहे, लंबवर्तुळाकार आहे। तर या ठिकाणी आपण एक एलिप्स ड्रॉ करून घेतो आपण। आता या ठिकाणी आपण एक एलिप्स बनवलेला आहे। तर या ठिकाणी आपल्याला जसं माहित आहे एलिप्सला सेंटर नसतो, तर त्याला काय असतात, फोकस असतात। 2 फोकस पैकी आपण एका फोकसवर काय घेऊन टाकू, या ठिकाणी सूर्य घेऊन टाकू। या ठिकाणी आपण त्याला अल्फाबेट लेटर एस ने वापरलेलं आहे। आणि या ठिकाणी काय सांगितलेले, द स्क्वेअर ऑफ इज पिरियड ऑफ रिव्होल्यूशन। तर या ठिकाणी बघा, याला मी अंडरलाईन करतो, पिरियड ऑफ रिव्होल्यूशन म्हणजे काय। तर या ठिकाणी जर कोणताही आपण ग्रह या कक्षेवरती घेतला तर या कक्षेवरती घेतलेल्या ग्रहाला त्या कक्षेची पूर्ण एक फेरी मारण्यासाठी जितका टाइम लागतो, या ग्रहाला पूर्ण या कक्षेची एक फेरी पूर्ण करण्यास जितका टाइम लागतो, जितका वेळ लागतो, त्याला काय म्हणतो आपण, पिरियड ऑफ रिव्होल्यूशन म्हणतो। काय म्हटलेले या ठिकाणी, पिरियड ऑफ रिव्होल्यूशन। यालाच मराठीमध्ये काय म्हटलेले, ग्रहाच्या आवर्तकाल म्हटलेले किंवा ग्रहाचा काय म्हटलेले, आवर्तकाल म्हटलेलं आहे। आवर्तकाल, पिरियड ऑफ रिव्होल्यूशन म्हणजे काय, टाइम टेकन बाय प्लॅनेट टू कंप्लीट 1 रोटेशन और 1 रिव्होल्यूशन अराउंड द सन। ग्रहाला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास जितका कालावधी लागतो त्याला काय म्हटलेले, पिरियड ऑफ रिव्होल्यूशन म्हटलेले। आणि कालावधी, टाइम, याला आपण कशाने दाखवतो, कॅपिटल लेटर टी ने दाखवतो। आणि काय सांगितलेले या ठिकाणी, स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन म्हणजे टीचा काय केलेला आपण, स्क्वेअर केलेला आहे। स्क्वेअर म्हणजे काय केलेलं या ठिकाणी, वर्ग केलेला आहे। आता या ठिकाणी आपल्याला पहिल्या 2-3 शब्दांचा अर्थ कळालेला आहे। काय, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन म्हणजे कोणत्याही ग्रहाला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास जितका पण कालावधी लागतो त्याचा आपल्याला काय घ्यायचं आहे, स्क्वेअर घ्यायचा आहे म्हणजे वर्ग घ्यायचा आहे। सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग सांगितलेला आहे। वर्ग म्हणजेच काय, या ठिकाणी सांगितलेले स्क्वेअर सांगितलेला आहे। हा कोणा इतका असतो किंवा काय असतो, हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो। तर आता काय सांगितलेले, अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल। बघा या 2 शब्दाला महत्त्व द्या, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन सांगितलेलं या ठिकाणी। आता याचा अर्थ काय घेणार आपण, आता आपल्याला रेडियस घ्यायची आहे। काय घ्यायची आहे, रेडियस। जसं की तुम्हाला माहिती आहे, जर आपण एक सर्कल ड्रॉ केला तर त्याच्या सेंटर पासून त्याच्या सर्कम्फरन्स वर आपण जी रेषा काढतो किंवा जी आपण अंतर मोजतो त्याला काय म्हणतो, रेडियस म्हणतो। आणि आपल्याला माहिती आहे की सर्कल मध्ये कोणत्याही बिंदूवर तुम्ही रेषा घ्या, त्याची रेडियस कशी असते, सारखी असते। परंतु हा घोळ तुमच्या इलिप्स मध्ये होणार नाही, कारण की इलिप्स मध्ये प्रत्येक टायमाला प्रत्येक बिंदूला त्याची रेडियस काय असते, वेगवेगळी असते। म्हणजे या ठिकाणी त्याची रेडियस काय आहे, कॉन्स्टंट नाही आहे। तर या ठिकाणी रेडियसची आपल्याला एखादी व्हॅल्यू घ्यायची असेल तर या ठिकाणी त्यांनी एक गोष्ट सांगितलेली, बघा शब्द बघा, मीन डिस्टन्स सांगितलेले। मीन म्हणजेच काय, सरासरी। बघा इथं पण कधी लिहिले असेल बघा, सरासरी। आता आपल्याला या ठिकाणी सरासरी अंतर घ्यायचंय। सर्कल मध्ये तर तो कॉन्स्टंट असतो, सारखा असतो, परंतु इलिप्स मध्ये, लंबवर्तुळाकारमध्ये त्याची रेडियस ही फिक्स नसते। तर फिक्स नसते म्हणून आपल्याला काय घ्यावं लागेल, ऍव्हरेज घ्यावी लागेल। काय घ्यावं लागेल, ऍव्हरेज म्हणजे मीन डिस्टन्स, याला आपल्याला घ्यावं लागेल। ओके, आता या ठिकाणी जर आपण बारकाईने पाहिलं की स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन म्हणजे ग्रहाला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास जितका कालावधी लागतो, किती कालावधी लागतो, त्याला टी इतका कालावधी लागतो। आणि टी चा काय करायचं, तुम्हाला स्क्वेअर करायचंय म्हणजे टी स्क्वेअर हा तुमच्या काय आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, दॅट क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स फ्रॉम द प्लॅनेट। म्हणजे जो मीन डिस्टन्स आहे
हा क्यूब, याचं काय घ्यायचं आपल्याला, क्यूब घ्यायचा आहे, म्हणजे आर क्यूब. पहिले काय घेतला टी स्क्वेअर आणि आर काय घेतला क्यूब, टी चा वर्ग आर चा घन. हे दोन्ही एकमेकांना काय आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल. बघा इथं मी अंडरलाईन पण करून दाखवतो, डायरेक्टली प्रोपोर्शनल. इथं बघून घे, इथं शब्द पण आहे, समानुपाती आहे, समानुपाती आहे. तर समानुपाती दाखवण्यासाठी आपण जे सिम्बॉल वापरतो बघा, सिम्बॉल वापरतो ते अशा प्रकारे आहे. आणि हे दोन्ही एकमेकांना कसे आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे पूर्ण हे जे वाक्य आहे याचं सांगण्याचं तात्पर्य म्हणजे सार काय आहे, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. टी चा वर्ग हा समानुपाती आहे आर च्या घनाला. आता प्रश्न पडतो, समानुपाती डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे काय. आता याला तुम्हाला दोन एक्झाम्पल द्वारे मी स्पष्ट करून देतो की समानुपाती आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल, डायरेक्टली प्रोपोर्शनल आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल हे दोन्ही शब्द एकमेकांचे काय आहे, अपोजिट आहे. तर आपल्याला फक्त इथे पहिले काय बघायचंय, डायरेक्टली प्रोपोर्शनल बघायचंय, समानुपाती म्हणजेच काय हे आपल्याला बघायचे आहे. तर या ठिकाणी एक एक्झाम्पल आहे, ते एक्झाम्पल तुम्ही बारकाईने ऐका आणि तुम्हाला कळून जाईल की समानुपाती काय असतं. तर पहिले आपण एक्झाम्पल घेणार, एक मुलगा आहे, अभ्यास करतोय. तर मी दोन वाक्य सांगणार आहे, ते दोन वाक्य कशा प्रकारे काम करणार तुम्हाला ओळखायचं आहे. जर तुम्ही अभ्यास केला तर तुमचे परीक्षेमधील मार्क कमी होतील का वाढतील, हा प्रश्न आहे. जर तुम्ही अभ्यास केला आणि अभ्यास करून जर पेपर दिला तर परीक्षेमध्ये तुम्हाला मार्क कसे पडतील, कमी पडतील का जास्त पडतील. तर अर्थातच अभ्यास केलेला असेल तर परीक्षेमध्ये मार्क पण कसे पडणार, जास्त पडणार. आणि जर अभ्यास कमी केला तर परीक्षेमध्ये जास्त मार्क पडणार आहे का आपल्याला, नाही. आपल्याला परीक्षेमध्ये पण कसे मार्क पडणार, कमी पडणार. बघा दोन गोष्टी आहेत, अभ्यास आणि मार्क, अभ्यास आणि मार्क. जर तुम्ही अभ्यास जास्त केला तर परीक्षेमध्ये मार्क पण कसे भेटतील, जास्त भेटतील. जर तुम्ही अभ्यास कमी केला तर परीक्षेमध्ये मार्क पण कसे भेटतील, कमी भेटतील. म्हणजे या ठिकाणी एका गोष्टीवर दुसरी गोष्ट काय आहे, अवलंबून आहे. बघू शकता, एका गोष्टीवर दुसरी गोष्ट काय आहे, अवलंबून आहे. म्हणजे एका गोष्ट जर मी वाढवली तर दुसरी गोष्ट पण काय होते, आपोआप वाढते. एक गोष्ट जर मी वाढवली तर दुसरी गोष्ट पण काय होते, आपोआप वाढते. आणि पहिल्या गोष्टीला जर मी कमी केलं तर दुसरी गोष्ट पण काय होते, कमी होते. जर तुम्ही अभ्यास जास्त केला तर परीक्षेमध्ये मार्क पण जास्त भेटतील. जर तुम्ही अभ्यास कमी केला तर परीक्षेमध्ये मार्क पण कसे भेटतील, कमी भेटतील. आणि याच गुणधर्माला काय म्हणतो आपण, समानुपाती म्हणतो. काय म्हटलेलं या ठिकाणी, समानुपाती म्हटलेलं आहे. समानुपाती म्हटलेलं आहे म्हणजे काय सांगितलेलं आहे, जर तुम्ही टी ची किंमत वाढवली, जर तुम्ही पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन हे वाढवलं, टी ची किंमत काय केली तुम्ही, वाढवली, तर अर्थातच तुमची आर ची पण किंमत काय होणार, वाढणार आहे. काय होणार आहे, वाढणार आहे. एक्झाम्पल घेतलेलं आहे, समजा टी ची किंमत काहीतरी आपण घेतलेली आहे, टी ची आपण काय घेतलेली किंमत काहीतरी आहे. जर टी ची किंमत त्याच्यापेक्षा जास्त केली, आपण पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन वाढवलं, तर आर ची किंमत पण काय होणार या ठिकाणी, त्याच्यासोबत आपोआप वाढायला लागेल. आणि टी ची किंमत जर तुम्ही कमी केली तर आर ची पण काय होणार, किंमत आपोआप कमी होणार आहे, वाढणार नाही, कमी होणार आहे. आणि त्याच्या उलट पण काय सांगितलंय, जर आर ची किंमत तुम्ही वाढवली तर टी ची किंमत पण काय होणार, वाढणार. आणि आर ची किंमत जर तुम्ही कमी केली तर टी ची किंमत पण काय होणार, कमी होणार. आणि याच गुणधर्माला काय म्हटलेले, समानुपाती म्हटलेले. काय म्हटलेले या ठिकाणी, समानुपाती. त्यालाच काय म्हटलेले, डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हटलेले. म्हणजे एक किंमत वाढवली तर दुसरी किंमत पण त्याच्यानुसार काय होत जाते, वाढत जाते. आणि जर दुसरी किंमत कमी केली तर पहिली किंमत पण काय होते, कमी होत जाते. म्हणजे दोन्ही किमती एकमेकांवर कशा आहेत, अवलंबून आहे, डिपेंडंट आहे. आता पुढच्या याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं, डायरेक्टली प्रोपोर्शनलचा दुसरा भाऊ आहे इनव्हर्सली प्रोपोर्शनल. त्याला व्यस्त प्रमाण म्हटलेले. काय म्हटलेले, व्यस्त प्रमाण. थोडक्यात तुम्हाला सांगून देतो, याच्या उलट करायचं आपल्याला. समानुपाती म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल, याचाच उलट काय म्हणणार आपण, इनव्हर्सली प्रोपोर्शनल. म्हणजेच काय सांगितलं, इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजेच काय, व्यस्त प्रमाणात. त्याला 2 मिनिटांसाठी मी एक्सप्लेन करतो. जर एखाद्याची किंमत वाढवली तर व्यस्त प्रमाणामध्ये दुसऱ्याची किंमत काय होते, कमी होते. एकाची किंमत वाढवली तर दुसऱ्याची काय होते, कमी होते. आणि समजा दुसऱ्याची किंमत तुम्ही वाढवली तर पहिल्याची काय होत जाते, कमी होऊन जाते. हा काय तुमचा इनव्हर्सली प्रोपोर्शनल, जे आपण पुढच्या याच्यामध्ये शिकणार आहोत. तर डायरेक्टली प्रोपोर्शनलचं चिन्ह काय आहे, अल्फा, जे आपण म्हणतो या ठिकाणी चिन्ह आहे.
इन्व्हर्सली प्रोपोर्शनलचं पण चिन्ह सारखंच आहे, परंतु त्याला दुसऱ्या प्रकारे आपण दर्शवणार आहोत. याला पण मी एक एक्झाम्पलद्वारे तुम्हाला स्पष्ट करून देतो की इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजेच काय. आता बघा, माणूस जितका लठ्ठ असेल तितका तो जोराने धावू शकतो की हळूने धावू शकतो. बघा, माणूस जितका लठ्ठ त्याचा वेग काय असणार, कमी असणार. माणूस जितका लठ्ठ त्याचा वेग काय असणार, कमी असणार. आणि वेग जास्त आहे म्हणजे त्याचा लठ्ठपणा कसा आहे, कमी आहे. बघा, दोन्ही व्हॅल्यू कशा आहेत, अपोजिट आहेत. जर लठ्ठपणा जास्त असेल तर वेग काय असणार, कमी असणार. आणि जर वेग जास्त असेल तर लठ्ठपणा काय असणार, कमी असणार. म्हणजे पहिलं जे एक्झाम्पल घेतलं होतं अभ्यास आणि मार्क हे कशाचे होते, समानुपाती, डायरेक्टली प्रोपोर्शनल. आणि दुसऱ्याचं काय होतं, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजेच लठ्ठपणा जास्त, वेग कमी, वेग जास्त, लठ्ठपणा कमी. कळलं सर्वांना, डायरेक्टली प्रोपोर्शनल, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. आता हे कळल्यानंतर आपण काय करणार या ठिकाणी, याच जे आपण शोधलेलं आहे टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब, यालाच आपण सोप्या भाषेत अजून थोडं काय करणार या ठिकाणी, सिम्प्लिफाय करणार, सोपं करणार. याला परत एकदा मी इथे लिहून घेतो, टी स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. आता मित्रांनो, जेव्हा पण आपण गणित सोडवतो तर गणितामध्ये जास्त करून आपण इज इक्वल टू चं चिन्ह वापरतो. काय वापरतो आपण, इज इक्वल टू चं चिन्ह वापरतो. परंतु जर आपण अल्फा डायरेक्टली प्रोपोर्शनलचं चिन्ह वापरलं तर गणित आपल्याला सोडवता येणार नाही. म्हणजेच या ठिकाणी मला अशी काही क्रिया करायची आहे, अशी काही क्रिया करायची आहे की हे जे डायरेक्टली प्रोपोर्शनलचं चिन्ह आहे ते हटून काय यायला पाहिजे, इज इक्वल टू चं चिन्ह यायला पाहिजे. जर काही मुलं काय करतात, डायरेक्ट टी स्क्वेअर इज इक्वल टू आर क्यूब, सर झालं आता गणित सोडवू शकतो आपण, असं असणार नाही. हे चुकीचं आहे. जर तुम्ही डायरेक्ट इज इक्वल टू चं चिन्ह बदललं आणि आपण असं काहीतरी आपण बनवलं तर ते काय असणार, चुकीचं असणार. त्याला प्रॉपर काय आहे, प्रोसेस आहे की ज्याद्वारे आपण या जे इक्वेशन आहे त्याला काही वेगळ्या प्रमाणे आपण सॉल्व्ह करू शकतो. तर त्याला आपण सॉल्व्ह कशा प्रकारे करणार मी तुम्हाला इथं दाखवून देतो. बघा, इथं या ठिकाणी एक नियम आहे, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. जेव्हा पण तुम्हाला हा डायरेक्टली प्रोपोर्शनलचं चिन्ह नको असेल, त्याच्याऐवजी तुम्हाला इज इक्वल टू चं चिन्ह आणायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, टी स्क्वेअर इज इक्वल टू आर क्यूब हे लिहिल्यानंतर तुम्हाला एक नवीन गोष्ट त्या ठिकाणी टाकावी लागेल. त्याला काय म्हणतो आपण, कॉन्स्टंट म्हणतो. कॉन्स्टंटला काय म्हटलेले आहे या ठिकाणी, स्थिरांक म्हटलेले आहे. काय म्हटलेले या ठिकाणी, स्थिरांक म्हटलेले आहे. म्हणजे या ठिकाणी जर डायरेक्टली प्रोपोर्शनलचं चिन्ह तुम्हाला हटवायचं असेल आणि त्याच्या जागी काय आणायचं असेल, इज इक्वल टू चं चिन्ह आणायचं असेल तर इज इक्वल टू एकटा येत नाही, तर तो कोणाला घेऊन येतो, एखाद्या स्थिरांकाला घेऊन येतो. म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं टी स्क्वेअर या चिन्हाला आपण हटून काय आणलं, इज इक्वल टू आर क्यूब जसाच्या तसा. तर इज इक्वल टू काय म्हणतो, मला एकटा यायचा एकात्वाला नाही, तर तो त्याच्यासोबत कोणाला घेऊन येतो, कॉन्स्टंटला घेऊन येतो, स्थिरांकाला घेऊन येतो. आणि या स्थिरांकाला आपण एखादं नाव देऊन टाकू, जसं आपण नाव देत असतो. बघा, टी स्क्वेअर इज इक्वल टू चिन्ह जसाच्या तसा, स्थिरांकाला आपण नाव दिलेलं या ठिकाणी के आर क्यूब, इथं नाव दिलेलं आहे. बघा, या ठिकाणी म्हणजेच आपण डायरेक्टली प्रोपोर्शनलचं चिन्ह या ठिकाणी हटवलेलं आहे. टी स्क्वेअर इज इक्वल टू टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब, याला बदलून आपण काय लिहिलं, टी स्क्वेअर इज इक्वल टू के इंटू आर क्यूब लिहिलेलं आहे. आणि जर मला के ची किंमत शोधायची असेल तर काय करावं लागेल तुम्हाला या ठिकाणी, टी स्क्वेअर जसाच्या तसा, के जसाच्या तसा, क्यूब आर क्यूब कसा आहे, न्यूमरेटर मध्ये आहे, त्याला डिनॉमिनेटर मध्ये लिहिलं तर आर क्यूब. म्हणजे तुमच्याकडे काय आलं, टी स्क्वेअर डिवायडेड बाय आर क्यूब इज इक्वल टू काय आलं, के आलेलं आहे. आणि केला आपण काय म्हणतो, कॉन्स्टंट म्हणतो. याला जर पूर्ण नाव, सविस्तर नाव द्यायचं असेल तर याला काय म्हणतो आपण, कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी म्हणतो. कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी म्हणतो. आणि या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे एक इक्वेशन भेटलेलं आहे, टी स्क्वेअर डिवायडेड बाय आर क्यूब इज इक्वल टू काय असणार, के असणार. आणि के प्रत्येक टायमाला काय असणार, कॉन्स्टंट आहे, स्थिरांक आहे, म्हणजे त्याची व्हॅल्यू बदलणार नाही, ती व्हॅल्यू कशी असणार, सारखीच असणार. कळलं एकपर्यंत सर्वांना. म्हणजेच आपल्याला काय सांगितलेलं बघा, केप्लर्स थर्ड लॉ मध्ये, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन, स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन म्हणजे टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब
ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ फ्रॉम द प्लॅनेट, क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स फ्रॉम द प्लॅनेट. म्हणजेच या ठिकाणी टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. डायरेक्टली प्रोपोर्शनलचं चिन्ह हटवलं, इज इक्वल टू चं आणलं, तर इज इक्वल टू त्याच्यासोबत कोण घेऊन आला, कॉन्स्टंट घेऊन आला. त्या कॉन्स्टंटला आपण नाव काय दिलेलं आहे, के नाव दिलेलं आहे. म्हणजेच काय झालं आपलं इक्वेशन, टी स्क्वेअर इज इक्वल टू आर के, आर क्यूब के किंवा के आर क्यूब. त्याचप्रमाणे के ची किंमत काढली आपण, तर टी स्क्वेअर डिवायडेड बाय आर क्यूब. आणि हेच या ठिकाणी अशा प्रकारे केपलरने टोटल 3 नियम मांडलेले होते. पहिल्या 2 नियम व्हिडिओमध्ये आपण केपलर्स फर्स्ट लॉ, दुसऱ्या व्हिडिओमध्ये केपलर्स सेकंड लॉ आणि तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण केपलर्स थर्ड लॉ हे अभ्यासलेले आहेत. आणि या ठिकाणी अजून एक मुद्दा या ठिकाणी सांगितलेला आहे की केपलर्सने हे नियम मांडले, परंतु या नियमामधला जो कार्यकारण भाव होता, रिझन होता की ग्रह कशा प्रकारे फिरतात, हे केपलरला सांगता आलेलं नव्हतं. आणि या ठिकाणी केपलरने हे नियम मांडलेले आहे, परंतु त्यामागचं रिझन त्यांनी दिलेलं नव्हतं. आणि त्यामागचं रिझन देण्याचं काम कोणी केलेलं आहे, सर आयझॅक न्यूटन यांनी केलेलं आहे. आणि त्याच प्रकारे केपलरचे 3 नियम आपण इथं शिकलेलो आहोत. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, काही शंका असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.